हाय फ्रेंड्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चटकदार मेजवानी चॅनलमध्ये। आज आपण गटारी स्पेशल काळा मटण रेसिपी बनवणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। मी 2 किलो मटण घेतलेलं आहे। प्रथम आपण मटण बॉईल करून घेऊया। तर मटण बॉईल करण्यासाठी थोडंसं तेल घेतलं आहे, 4 ते 5 चमचे, 2 तेजपत्ता, त्यानंतर थोडीशी लसूण घेतलेली आहे, अख्खी लसूण ठेचून घेतलेली आहे। त्याला थोडंसं सोटे करायचं आहे, हलकी फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये हळदी टाकून ती सुद्धा थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला मटण ॲड करायचं आहे। मटण सुद्धा थोडंसं सोटे करून त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी घालून आपल्याला कुकरमध्ये चांगले 2 ते 3 शिट्टी येईपर्यंत मस्त शिजून घ्यायचं आहे। चला मग आपण मसाल्याची सुरुवात करूया। मसाला बनवण्यासाठी मी 4 कांदे घेतलेले आहेत। 4 कांदे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर 2 वाटी खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा खरपूस भाजून घ्यायचं आहे। यानंतर मी घेतलेलं आहे थोडीशी अद्रक, थोडीशी लसूण आणि थोडीशी कोथिंबीर। हे सर्व मसाले एकत्र करून आपल्याला पिसून घ्यायचं आहे। यामध्ये तिखटसाठी मी थोडीशी लाल मिरची घेतलेली आहे, पण हिरवीवाली लाल मिरची असते ती घेतलेली आहे। तर मसाला आपला पिसून झालेला आहे। पहिला आपण मसाला चांगल्या पद्धतीने सॉटे करून जरा भरून घेऊया। तर यामध्ये मी कांदा फ्राय केलेला आहे, त्यामध्ये थोडंसं मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आणि 2 चम्मच गोडा मसाला घ्यायचा आहे आणि 1 चम्मच जिरा पावडर। हे सर्व मसाले जरा चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत। यांचा पण थोडासा ब्राऊन कलर निघाला पाहिजे। यानंतर थोडेसे टमाटर टाकून आपल्याला चांगल्या पद्धतीने फ्राय करायचं आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून टमाटर आपले लवकर मेल्ट होतील। यानंतर आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे खोबऱ्याचा, तो मसाला ॲड करून चांगलं एकदम पाणी सुकेपर्यंत मस्त ड्राय करून घ्यायचं आहे। मसाल्याचा कलर आपोआपच लाल होतो। आता आपण मटण बनवायला सुरुवात करूया। तर मी सुरुवातीला तेल घेतलेलं आहे। तेल हलकं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मिरची पावडर आणि गोडा मसाला आणि थोडीशी जिरा पावडर घ्यायची आहे। चांगल्या पद्धतीने फ्राय करायचं आहे। त्यांचा पण कलर थोडासा हलका आपल्याला खरपूस करायचा आहे। यानंतर यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो मसाला ॲड करायचा आहे। मसालासुद्धा थोडासा सॉटे करून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये आपण जो बॉईल केलेले मटण आहे ते मटण ॲड करायचं आहे। चला मग मटण ॲड करूया। चला मग आपण मटण थोडा वेळ जरा शिजून घेऊया। 10 ते 15 मिनटं जरासं मस्तपैकी मटण मसाला शिजून द्यायचा आहे। आता आपली रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चला मग सर्व करूया। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।